भगवद्गीता अध्याय 16वा दैवासुर संपद विभाग योग दैवी आणि आसुरी स्वभाव. श्री भगवान उवाच अभयं सत्वं संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमः च यज्ञः च स्वाध्यायः तपः अर्जवम् अहिंसा सत्यम् अक्रोधः त्यागः शान्ति अपैशूनं दयाभूतेषु अलौलुप्त्वं मार्दवं ह्रीं अचापलं तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहन मानिता भवन्ति संपदं दैवीम अभिजात्यस्य भारत. श्री भगवान म्हणाले, निर्भयता, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, ज्ञान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीच्या तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, सूची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. तात्पर्य. 15व्या अध्यायाच्या प्रारंभी भौतिक जगतरूपी वटवृक्षाचे वर्णन करण्यात आले होते. या वृक्षापासून निघालेल्या अंगभूत मुळाची तुलना जीवाच्या शुभ आणि अशुभ कार्यांशी करण्यात आली आहे. 9व्या अध्यायामध्येही देव आणि असुर यांचे वर्णन करण्यात आले आहे. वैदिक संस्कारानुसार मोक्षपथावर अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणी कर्मांना शुभदायी मानण्यात आले आहे आणि अशा क्रियांना दैवी प्रकृती असे म्हटले जाते. जे दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहेत ते मोक्षपथावर प्रगती करतात. या उलट जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी कर्म करीत आहेत त्यांना मोक्षप्राप्तीची शक्यताच नाही. त्यांना एकतर या भौतिक जगतात मनुष्य प्राणी म्हणून राहावे लागते अथवा पशुयोनी किंवा त्याहूनही खालच्या योनीमध्ये त्यांचे पतन होते. या 16व्या अध्यायांमध्ये भगवंत दैवी प्रकृती व तिचे गुण आणि आसुरी प्रवृत्ती व तिचे गुण या दोहोंचे वर्णन करतात. त्यांनी या गुणांच्या लाभहानींचाही निर्देश केला आहे. दैवी गुणांनी युक्त असा जन्म प्राप्त झालेल्या संदर्भात योजिलेल्या अभिजातस्य हा शब्द सारगर्भित आहे. दैवी वातावरणात मुलाला जन्म देणे याला शास्त्रांमध्ये गर्भधान संस्कार असे म्हटले जाते. जर मातापित्यांना दैवी गुणयुक्त मूल हवे असेल तर त्यांनी मनुष्याच्या सामाजिक जीवनासाठी घालून दिलेल्या 10 तत्वांचे पालन केले पाहिजे. भगवद्गीतेतही आपण पूर्वी पाहिले आहे की सद्गुणी मुलाला जन्म देण्याकरिता केलेले धर्म संमत मैथुन म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत. कृष्ण भावनेकरिता जर कामजीवनाचा सदुपयोग केला तर ते कामजीवन निषिद्ध नाही. जे कृष्ण भावनामय आहेत त्यांनी तरी निदान कुत्र्या मांजरांप्रमाणे प्रजोत्पादन करू नये. जन्मानंतर मुलाला कृष्ण भावनाभावित बनविण्यासाठीच त्यांनी प्रजोत्पादन करावे. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन झालेल्या मातापित्यांना पुढच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला हा लाभ प्राप्त झाला पाहिजे. मानवी समाजाचे जन्मानुसार विभागीकरण करणे हा वर्णाश्रम धर्माचा उद्देश नाही. वर्णाश्रम धर्मातील विभाग हे शैक्षणिक पात्रतेनुसार आहेत. मानव समाजाला सुखसमृद्ध ठेवण्यासाठी ते विभाग करण्यात आले आहेत. या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या गुणांचे वर्णन दैवी गुण असे करण्यात आले आहे व हे गुण मनुष्याने आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करून या भौतिक जगातून मोक्षप्राप्ती करावी यासाठी आहेत. वर्णाश्रम धर्मामध्ये संन्याशाला सर्व वर्णाचा आणि आश्रमांचा प्रमुख किंवा आध्यात्मिक गुरु मानण्यात येते. ब्राह्मणाला क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णाचा आध्यात्मिक गुरु मानण्यात येते. परंतु वर्णाश्रमाचा प्रमुख असणारा संन्यासी हा ब्राह्मणांचाही आध्यात्मिक गुरु असतो. संन्याशांसाठी सर्वप्रथम आवश्यक गुण म्हणजे निर्भयपणा होय. संन्याशाला विना आश्रय एकटेच राहावे लागते. त्याला केवळ भगवत कृपेवर विसंबून राहावे लागते. जर मनुष्याला वाटत असेल की मी सर्व संघ परित्याग केल्यावर माझे रक्षण कोण करील
तर त्याने संन्यास स्वीकारू नये. मनुष्याला पूर्ण दृढ विश्वास असला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी परमात्मा रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयात उपस्थित आहेत. ते सर्व काही पाहतात आहेत आणि मनुष्य काय करू इच्छितो हे सुद्धा ते जाणतात. मनुष्याला पुरी खात्री पटली पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने त्यांना शरणागत झालेल्या जीवात्म्याची काळजी घेतात. मनुष्याला वाटले पाहिजे की मी कधीच एकटा नसेन. मी जरी घनदाट अरण्यात राहिलो तरी श्रीकृष्ण मला साथ देतील आणि सर्व प्रकारे माझे संरक्षण करतील. या दृढ निश्चयावरच अभयम असे म्हटले आहे. संन्यासाश्रमी मनुष्याची मनोवृत्ती अशी असणे आवश्यक आहे. नंतर त्याने आपले जीवन शुद्ध केले पाहिजे. संन्यास आश्रमात पालन करावयाची अनेक विधाने आहेत. यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे संन्याशाने स्त्रियांशी निकट संबंध टाळला पाहिजे. त्याच्यासाठी एकांतवास स्त्रीशी बोलणे देखील निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभू हे एक आदर्श संन्यासी होते आणि म्हणून जेव्हा त्यांचे जगन्नाथपुरीला वास्तव होते तेव्हा त्यांच्या स्त्रीभक्त त्यांना प्रणाम करण्यासाठी जवळपासही जाऊ शकत नव्हत्या. त्यांना दुरूनच प्रणाम करण्यास सांगितले जायचे. हे काही स्त्री जातीबद्दलच्या द्वेषभावनेचे लक्षण नव्हे, तर स्त्रियांशी घनिष्ठ संबंध टाळण्यासाठी संन्यासाला घालून देण्यात आलेला नियम आहे. मनुष्याने स्वतःच्या जीवनशुद्धीकरिता आपापल्या आश्रमांच्या विधिविधानांचे पालन केले पाहिजे. संन्यासांसाठी स्त्रियांशी निकट संबंध ठेवणे आणि इंद्रिय तृप्तीकरिता धनसंचय करणे पूर्णतया निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतः आदर्श संन्यासी होते. आपण त्यांच्या जीवनचरित्रावरून पाहू शकतो की स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे आचरण अतिशय कडक असे. अत्यंत पतित जीवनांचा उद्धार करणाऱ्या श्री चैतन्य महाप्रभूंना जरी भगवंतांचे अत्याधिक उदार अवतार मानण्यात आले असले तरी स्त्रियांशी आचरण करण्याबाबतच्या संन्यासाश्रमाचा नियमांचे ते कठोरपणे पालन करीत असत. श्री चैतन्य महाप्रभूंचा छोटा हरिदास नामक एक पार्षद होता आणि तो महाप्रभूंच्या बरोबर इतर अंतरंगा पार्षदांसमवेत संघ करीत असे. परंतु कोणत्या तरी कारणाने छोटा हरिदासने एका तरुण स्त्रीकडे कामवासनेने पाहिले. श्री चैतन्य महाप्रभू इतके कडक शिस्तीचे होते की त्यांनी छोटा हरिदासची आपल्या निकटस्थ पार्षदांच्या सहवासातून तात्काळ हकालपट्टी केली. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, संन्यासी असो वा कुणीही असो, ज्याला भवबंधनातून सुटण्याची उत्कट इच्छा आहे आणि जो आध्यात्मिक स्तरावर स्वतःची उन्नती करू भगवत धामात प्रवेश करू इच्छितो, त्याने इंद्रिय तृप्तीकरिता भौतिक संपत्तीचा आणि स्त्रियांचा उपभोग तर घेऊच नये. एवढेच काय, पण त्यांच्याकडे तशा वृत्तीने पाहताही कामा नये, कारण अशा कामुक दृष्टीने त्यांच्याकडे केवळ पाहणे देखील इतके निंद्य आहे की अशी कुवासना उत्पन्न होण्यापूर्वी त्याने आत्महत्या करणे अधिक बरे होईल. याप्रमाणे हे सारे शुद्धीकरणाचे विधी आहेत. पुढील गुण ज्ञानयोगेन व्यवस्थिती म्हणजे ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न असणे हा आहे. संन्यासी जीवन हे गृहस्थांना आणि ज्यांना आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या वास्तविक जीवनाचे विस्मरण झाले आहे त्यांना ज्ञानप्रसार करण्यासाठी आहे. संन्याशाने आपल्या उदरनिर्वाहार्थ दारोदारी भिक्षा मागितली पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की तो भिकारी आहे. दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनुष्याचा नम्रता हा सुद्धा एक गुण आहे आणि केवळ नम्रता म्हणूनच तो दारोदारी माधुकरी मागण्यासाठी न जाता गृहस्थांना प्रबुद्ध करण्याकरिता आणि त्यांना कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरिता जातो. हे संन्यासांचे कर्तव्य आहे. जर तो वास्तविकपणे प्रगत असेल आणि त्याला आध्यात्मिक गुरूचा आदेश असेल तरच त्याने सबळ शास्त्रप्रमाणासहित आणि ज्ञानसहित कृष्ण भावनेचा प्रसार करावा. जर तो याप्रमाणे प्रगत नसेल तर त्याने संन्यासाश्रमाचा स्वीकार करू नये. मनुष्याने पुरेशा ज्ञानाअभावी जरी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला असेल तरी त्याने ज्ञानाचे अनुशीलन करण्याकरिता अधिकृत आध्यात्मिक गुरूकडून श्रवण करण्यात पूर्णतया संलग्न झाले पाहिजे. संन्याशांकडे अभय, सत्व, संशुद्धी आणि ज्ञानयोग हे गुण असणे अत्यावश्यक आहे. दान हा पुढील गुण आहे. दान हे विशेषतः गृहस्थाश्रमी यांकरिता आहे. गृहस्थांनी आपली उपजीविका प्रामाणिकपणे अर्जित केली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नापैकी 50% उत्पन्नाचा विनियोग जगभर कृष्ण भावनेच्या प्रसाराकरिता करावा. अशा रीतीने ज्या संध्या कृष्ण भावनेच्या प्रसारासाठी कार्यरत आहेत त्या संस्थांना
गृहस्थांनी दान द्यावे, योग्य व्यक्तीलाच दान देण्यात यावे. सत्वगुणी दान, रजोगुणी दान आणि तमोगुणी दान असे दानाचे विविध प्रकार आहेत आणि त्याचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल. सत्वगुणी दान हे शास्त्रसंमत आहे, परंतु रजोगुणी व तमोगुणी दान हे शास्त्रसंमत नाही, कारण हा धनाचा केवळ अपव्यय आहे. कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वात प्रचार करण्यासाठीच केवळ दान देण्यात यावे आणि हेच सतगुणी दान होय. दम या कुणास बाबतीत सांगावयाचे तर आत्मसंयम हा केवळ इतर आश्रयांकरिताच आहे असे नव्हे, तर तो विशेष करून गृहस्थाश्रमीयांकरिता आहे. गृहस्थाला पत्नी असली तरी त्याने आपल्या इंद्रियांचा अनावश्यक मैथुनाकरिता उपयोग करू नये. कामजीवनाच्या बाबतीत गृहस्थांवर सुद्धा बंधने आहेत. त्याने केवळ प्रजोत्पादन करण्याकरिताच मैथुन करावे. जर त्याला संतती नको असेल तर त्याने आपल्या पत्नीशी संभोग करू नये. आधुनिक समाज मुलांची जबाबदारी टाळण्यासाठी गर्भप्रतिबंधक किंवा त्याहूनही निंद्य अशा साधनांचा उपयोग करतो आणि काम जीवनाचा अनिर्बंध उपभोग घेतो. हा दैवी गुण नसून आसुरी गुण आहे. जर मनुष्याला मग तो गृहस्थही का असेना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करावयाची इच्छा असेल तर त्याने संभोग जीवन संयमित केले पाहिजे आणि श्रीकृष्ण सेवे व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणांकरिता मुलांना जन्म देता कामा नये. कृष्ण भावना भावित होऊ शकतील अशा मुलांना जर मनुष्य जन्म देऊ शकत असेल तर तो शेकडो मुलांनाही जन्म देऊ शकतो, परंतु अशी योग्यता नसेल तर त्याने केवळ इंद्रिय तृप्तीकरिता संभोग करू नये. गृहस्थांनी करावयाचे आणखी एक साधन म्हणजे यज्ञ होय, कारण यज्ञ करण्याकरिता विपुल प्रमाणात धनाची आवश्यकता असते. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमातील इतर लोकांकडे धन नसते. त्यांना भिक्षा मागून स्वतःचा निर्वाह करावयाचा असतो. म्हणून विविध यज्ञ करणे हे गृहस्थांसाठी संमत आहे. वेदामध्ये गृहस्थांकरिता अग्निहोत्र हा यज्ञ सांगण्यात आला आहे, परंतु सद्यस्थितीत असा यज्ञ करणे हे अत्यंत खर्चिक आहे आणि हा यज्ञ करणे कोणत्याही गृहस्थासाठी शक्य नाही. या युगातील सर्वोत्तम यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ होय. हा संकीर्तन यज्ञ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या कीर्तनाने होतो. हा यज्ञ अतिशय स्वस्त आहे. कोणीही हा यज्ञ करून त्या योगे लाभप्राप्ती करू शकतो. म्हणून दान, आत्मसंयम आणि यज्ञकर्म हे 3 गुण गृहस्थांसाठी आहेत. स्वाध्याय किंवा वेदाध्ययन हे ब्रह्मचार्यांसाठी आहे. ब्रह्मचार्याचा स्त्रींशी मुळी संबंध असू नये. त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलताकरिता आपले मन वेदाने अध्ययन करण्यामध्ये संलग्न करावे. याला स्वाध्याय असे म्हटले जाते. तपस्या ही विशेष करून निवृत्त जीवनासाठी आहे. मनुष्याने आयुष्यभर गृहस्थाश्रमी राहू नये, तर त्याने सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की जीवनाचे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आहेत. म्हणून गृहस्थ जीवनानंतर त्याने निवृत्त झाले पाहिजे. जर मनुष्याचे आयुष्य 100 वर्षाचे असेल तर त्याने 25 वर्षे ब्रह्मचारी, 25 वर्षे गृहस्थ, 25 वर्षे वानप्रस्थ आणि उर्वरित 25 वर्षे संन्यासाश्रमात व्यतीत करावी. हे वैदिक धार्मिक अनुशासनाचे नियम आहेत. गृहस्थाश्रमातून निवृत्त झालेल्या मनुष्याने शरीर, मन आणि जिव्हा यांचे तप केले पाहिजे. हीच तपस्या होय. संपूर्ण वनाश्रम धर्म हा तपस्या करण्याच्या दृष्टीने रचण्यात आला आहे. तपस्येविना मोक्षप्राप्ती करता येत नाही. जीवनात तपस्येची आवश्यकता नाही आणि मनुष्याने तर्क करणे चालू ठेवावे म्हणजे सर्व काही ठीक होईल ही कल्पना वेदांमध्ये आणि भगवद्गीतेतही सांगितलेली नाही. अशी मते अधिकाधिक अनुयायी गोळा करण्याच्या मागे लागलेल्या तथाकथित दिखाऊ अध्यात्मवाद्यांनी निर्माण केली आहेत, कारण त्यांना वाटते की काही बंधने, नियम, विधिविधाने जर ठेवली तर लोक आपल्याकडे आकृष्ट होणार नाहीत. म्हणून केवळ दिखाव्याकरिता ज्यांना धर्माच्या नावाखाली अनुयायी गोळा करण्याची इच्छा असते ते आपल्या शिष्यांच्या तसेच स्वतःच्या जीवनावरही निर्बंध घालत नाहीत, परंतु हा सर्व प्रकार वेदसंमत नाही. आर्जवम अर्थात सरळपणा या ब्राह्मणांच्या गुणाच्या बाबतीत सांगावयाचे तर हा गुण विशिष्ट आश्रमातील लोकांनीच अंगी बाणावया
वा असे नाही, तर प्रत्येक व्यक्तीने तो अंगी बाणविला पाहिजे. मग तो ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी असो. मनुष्याने सरळ आणि निस्पृह असावे. अहिंसा म्हणजे मनुष्याने कोणत्याही जीवाच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये. त्याने विचार करू नये की शरीराच्या हत्येनंतरही आत्मा हा कधीच मारला जात नाही, म्हणून इंद्रिय तृप्तीकरिता पशूंची हत्या करण्यात काहीच भेद नाही. धनधान्य, फळफळावळे, दूध-दुभत्यांचा विपुल पुरवठा असूनही आजकाल लोक मांसाहार करण्याच्या अधीन झाले आहेत. पशु हत्या करण्याची मुळीच आवश्यकता नाही. हा आदेश सर्वांकरिताच आहे. जेव्हा दुसरा काहीच पर्याय नसतो तेव्हा मनुष्य पशुवध करू शकतो, पण तो पशु ही यज्ञार्पणच करावा. कसेही असले तरी मानव समाजासाठी विपुल प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा असताना जे लोक आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांनी पशुची मुळीच हिंसा करू नये. वास्तविक अहिंसा म्हणजे कोणाच्याही प्रगतीला प्रतिबंध करू नये. एका पशुयोनीतून दुसऱ्या पशुयोनीत असे उत्क्रांती करणारे पशु देखील उन्नतीच करीत आहेत. जर एखाद्या विशिष्ट प्राण्यांचा वध केला तर त्याची प्रगती रोखली जाते. जर एखादा पशु विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये अमुक दिवस आणि अमुक वर्षांसाठी राहत आहे आणि अकालीच जर त्याला मारले गेले तर दुसऱ्या योनीमध्ये उत्क्रांती होण्यासाठी त्याच प्रकारच्या देहात पुन्हा येऊन उर्वरित दिवसांचा अवधी त्याला पूर्ण करावा लागतो. म्हणून स्वतःच्या जिव्हाळ्याला शमविण्याकरिता पशूंच्या उत्क्रांतीला प्रतिबंध करू नये, हीच अहिंसा होय. सत्यम अर्थात मनुष्याने वैयक्तिक स्वार्थाकरिता सत्याचे विकृतीकरण करू नये. वैदिक ग्रंथामध्ये काही कठीण भाग आहेत, परंतु त्यांचा अर्थ किंवा प्रयोजन हे अधिकृत आध्यात्मिक गुरूकडून शिकले पाहिजे. वेदांना जाणण्याची हीच प्रक्रिया आहे. श्रुती म्हणजे मनुष्याने प्रमाणित व्यक्तींकडून श्रवण केले पाहिजे. मनुष्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वमताने भाष्य करू नये. भगवद्गीतेच्या मूळ आशयाचा अनर्थ करणारी अनेक भाष्ये आहेत. शब्दांचा वास्तविक आशय प्रस्तुत केला पाहिजे आणि हे प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडून शिकले पाहिजे. अक्रोध म्हणजे क्रोध संयमन करणे होय. क्रोधाला कारणीभूत अशी गोष्ट जरी घडली तरी मनुष्याने सहनशील असले पाहिजे, कारण एकदा तो क्रोधित झाला की मग त्याचे सारे शरीर दूषित होते. क्रोध हा रजोगुणाचा व कामवासनेचा परिणाम आहे, म्हणून जो दिव्यावस्थेत स्थित आहे आणि त्याने स्वतःला क्रोधापासून आवरले पाहिजे. अपैशुनम म्हणजे मनुष्याने इतरांमध्ये दोष पाहू नये किंवा विनाकारण त्यांना बरोबर करण्याचा प्रयत्न करू नये. अर्थात एखाद्या चोराला चोर म्हणणे म्हणजे काही अपराध नव्हे, परंतु जो आध्यात्मिक जीवनात प्रगती करू इच्छितो त्याने एखाद्या प्रामाणिक मनुष्याला चोर म्हणणे ही अत्यंत अपराधपूर्ण गोष्ट आहे. ही म्हणजे मनुष्याने विनयशील असावे आणि कोणतेही घृणास्पद कार्य करू नये. अचापलम अर्थात दृढनिश्चय म्हणजे मनुष्याने आपल्या प्रयत्नात कधीही क्षुब्ध किंवा वैफल्यग्रस्त होऊ नये. कोणताही प्रयत्न करताना अपयश येऊ शकते, पण मनुष्याने त्यामुळे खिन्न होऊन जाऊ नये. त्याने धैर्याने आणि दृढनिश्चयाने प्रगती केली पाहिजे. या ठिकाणी योजिलेला तेजस हा शब्द क्षत्रियांकरिता आहे. दुर्बलांना अभय देण्यास समर्थ होण्या इतपत क्षत्रियांनी बलशाली असले पाहिजे. आपण अहिंसक आहोत असे त्यांनी कधीच दाखवू नये. हिंसेची आवश्यकता असल्यास त्यांनी हिंसा करण्यास तयार असले पाहिजे, परंतु जो मनुष्य आपल्या शत्रूचे दमन करू शकत असेल तो विशिष्ट परिस्थितीमध्ये क्षमावान होऊ शकतो. तो लहान सहान अपराधांना क्षमा करू शकतो. शौचम या शब्दाचा अर्थ मन, शरीर आणि व्यवहार यांची पवित्रता असा आहे. व्यापाऱ्यांनी काळा बाजार करू नये म्हणून विशेष करून हा गुण आहे. नातिमानिता अर्थात मानाची अपेक्षा न करणे हा गुण वर्णाश्रम धर्मातील सर्वात खालच्या दर्जाच्या शुद्ध लोकांसाठी आहे. त्यांनी व्यर्थ प्रतिष्ठेने किंवा मानाने फुगून जाऊ नये आणि आपल्या दर्जाला अनुरूप असेच राहावे. सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी शूद्रांनी उच्च वर्णातील लोकांचा आदर करावा हे त्यांचे कर्तव्य आहे.
या ठिकाणी वर्णन केलेले सर्व 26 गुण हे दिव्य गुण आहेत किंवा विविध वर्ण आणि आश्रमानुसार या गुणांचे अनुशीलन करण्यात यावे. सारांश हाच आहे की भौतिक परिस्थिती जरी दुःखकारक आणि प्रतिकूल असली तरी सर्व वर्गातील लोकांनी जर या गुणांच्या अभ्यासाद्वारे विकास केला तर ते हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तराप्रत प्रगत होऊ शकतात. दंभः दर्पः अभिमानः च क्रोधः पारुष्यम् एव च अज्ञानं च अभिजात्यस्य पार्थसंपदम् आसुरीं. हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. तात्पर्य: या श्लोकात नरकामध्ये जाण्याच्या राजमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे. आसुरी लोक जरी नियमांचे पालन करीत नसले तरी त्यांना धार्मिकतेचा व आध्यात्मिक विज्ञान विकासाचा देखावा करावयाची इच्छा असते. त्यांना आपल्याकडील शैक्षणिक पात्रतेचा किंवा संपत्तीचा सदैव अभिमान असतो. इतरांनी आपली पूजा करावी आणि आपल्याला मानसन्मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. वस्तुतः ते मान देण्यायोग्य नसतातच. क्षुल्लक गोष्टीवरून ते क्रोधित होतात आणि अत्यंत कठोरपणे बोलतात. काय करावे आणि काय करू नये हे त्यांना कळत नाही. ते आपल्या इच्छेनुसार व लहरीखातर काहीही करतात आणि कोणतेही प्रमाण मानित नाहीत. मातेच्या उदरात त्यांची शरीरे असल्यापासूनच त्यांनी हे आसुरी गुण धारण केलेले असतात आणि जसजसे ते वाढत जातात तसतसे हे सारे अशुभ गुण ते प्रकट करतात. दैवी संपत्त विमोक्षाय निबंधाय मतामाशुचः संपदं दैवीम अभिजातः असि पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तू आसुरी गुणांसह जन्मलेला नाहीस असे सांगून प्रोत्साहन दिले. त्याने युद्धात भाग घेणे हे आसुरी वृत्तीचे लक्षण नव्हते, कारण तो युद्धांसंबंधी साधक बाधक विचार करीत होता. भीष्म, द्रोण इत्यादींसारख्या मोठमोठ्या सन्माननीय व्यक्तींची हत्या करावी की न करावी याबद्दल तो विचार करीत होता. यावरून कळून येते की तो क्रोध, खोटी प्रतिष्ठा किंवा कठोरपणाच्या आहारी गेला नव्हता, म्हणून तो आसुरी वृत्तीचा नव्हता. क्षत्रियांनी शत्रूवर बाण सोडावे ही गोष्ट दैवी समजली जाते आणि अशा कर्तव्यापासून परावृत्त होणे हे आसुरी असल्याचे मानले जाते. यास्तव अर्जुनाला विलाप करावयाचे कोणतेही कारण नव्हते. वर्णाश्रम धर्माच्या नियामक तत्वांचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती दैवी प्रकृतीमध्ये स्थित असते. दवभूत सर्गो लोके अस्मिन् दैवः असुराः एव च दैवः विस्तरंशः प्रोक्तः असुरं पार्थ मे शृणु. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तो दैवी गुण युक्त जन्मलेल्या खात्रीपूर्वक सांगितले आणि आता ते आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करीत आहेत. या जगतामध्ये बद्धजीवांचे दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. जे लोक दैवी गुणांसह जन्मास आले आहेत ते संयमित जीवन जगतात, अर्थात ते गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात. मनुष्याने प्रमाणित शस्त्रांनुसार आपली कर्तव्य केली पाहिजेत. जो शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन न करता स्वतःच्या लहरीप्रमाणे कर्म करतो तो आसुरी प्रवृत्तींनी युक्त असल्याचे म्हटले जाते. शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन करणे हीच एकमेव कसोटी आहे. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की देव आणि दानव दोघांचाही प्रजापतीपासून जन्म झाला. या दोहोंतील फरक हाच आहे की एक वर्ग वेदसंमत आदेशांचे पालन करतो तर दुसरा करीत नाही. प्रवृत्तिं कर्म च निवृत्तिं च जनाः न विदुः असुराः न शौचं न अपि च आचारः न सत्यं तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. तात्पर्य: प्रत्येक सुसंस्कृत मानव समाजात शास्त्रसंमत विधिविधाने आहेत आणि
त्यांचे प्रारंभापासूनच पालन केले पाहिजे. विशेषतः वैदिक संस्कृतीचा स्वीकार करणाऱ्या आणि अत्यधिक सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या आर्य लोकांमध्ये जे शास्त्रविधानांचे पालन करीत नाहीत त्यांना असुरी मानले जाते. यास्तव या श्लोकामध्ये म्हटले आहे की असुरांना शास्त्रातील नियमांचे ज्ञान नसते आणि शास्त्र नियमांचे पालन करण्याकडे त्यांचा ओढही नसतो. बहुतेक असुरी लोक शास्त्रनियम जाणत नाहीत आणि जर त्यांच्यापैकी काही जण जाणत असले तरी नियमांचे पालन करण्याकडे त्यांची प्रवृत्ती नसते. त्यांना श्रद्धाही नसते किंवा वैदिक आदेशानुसार कर्म करण्याची त्यांची इच्छाही नसते. असुरांमध्ये अंतर्बाह्य सूची नसते. मनुष्यांनी आपले शरीर, स्नान, धवन, कपडे बदलणे इत्यादी गोष्टींद्वारे सूचीभूत ठेवले पाहिजे. आंतरिक सूचीबद्दल सांगावयाचे तर मनुष्याने सदैव पवित्र हरिनामाचे स्मरण करावे आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करावे. परंतु असुरांना अंतर्बाह्य शुद्धीकरिता असणाऱ्या नियमांचे पालन करण्यात मुळीच रुची नसते. आचरणाच्या बाबतीत विचार करावयाचा तर मनुसंहितेसारख्या अनेक संहिता मानव समाजाच्या आचरणाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. आजतागायतही हिंदू लोक मनुसंहितेचे पालन करतात. वारसा संबंधी आणि इतर कायदे याच ग्रंथातून घेण्यात आले आहेत. मनुष्य संहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले की स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना गुलामाप्रमाणे ठेवावे, तर स्त्रिया बालकाप्रमाणे असतात. बालकांनाही स्वातंत्र्य दिले जात नाही, परंतु त्यांना काही गुलामासारखे ठेवले जात नाही. आसुरी लोकांनी आता या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांना वाटते की स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे स्वातंत्र्य देण्यात यावे. तरीही असे करण्याचे जगाच्या सामाजिक परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. वस्तुतः स्त्रीला जीवनातील प्रत्येक दशेमध्ये संरक्षण दिले पाहिजे. स्त्रीला कौमार्यावस्थेत पित्याने संरक्षण दिले पाहिजे, यौवनावस्थेत पतीने आणि वृद्धावस्थेत तिच्या पुत्रांनी तिला संरक्षण दिले पाहिजे. मनुसंहितेप्रमाणे हेच योग्य सामाजिक आचरण आहे. परंतु आधुनिक शैक्षणिक व्यवस्थेने स्त्रीतत्वाची कृत्रिम भ्रामक प्रतिमा निर्माण केली आहे आणि म्हणून मानव समाजामध्ये विवाह पद्धती ही जवळजवळ एक काल्पनिक गोष्टच झाली आहे. तसेच स्त्रियांचा नैतिक दर्जाही आजकाल चांगला नाही. म्हणून आसुरी लोक समाजाच्या हितार्थ असणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. आसुरी लोक महर्षीचा अनुभव व त्यांनी घालून दिलेल्या विधिनियमांचे पालन करीत नसल्यामुळे त्यांची सामाजिक स्थिती ही अतिशय दयनीय झाली आहे. असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहु अनीश्वरम अपरस्पर संभूतम किम अन्यत कामहेतुकम. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कुणीही याचे यंत्र करीत नाही. कुणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. तात्पर्य: असुरांचा निष्कर्ष आहे की हे जगत म्हणजे केवळ एक ब्रह्म किंवा आभास आहे. याच्या उत्पत्तीस काहीच कार्यकारण, नियंत्रक, प्रयोजन इत्यादी काही कारण नाही. सर्व काही असत्य आहे. ते म्हणतात की प्राकृत सृष्टीची उत्पत्ती काही विशिष्ट आकस्मिक प्रतिक्रियांमुळे होते. परमेश्वराने विशिष्ट हेतूकरिता या सृष्टीची रचना केली आहे असे त्यांना वाटत नाही. त्यांचा सृष्टीच्या उत्पत्तीचा स्वतःचा सिद्धांत असतो. ते म्हणतात की जगाची आपोआप उत्पत्ती झाली आहे आणि या जगाच्या पाठी परमेश्वर आहे असे म्हणण्यास काहीच कारण नाही. ते जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद मानित नाहीत. तसेच ते परमात्म्याच्या अस्तित्वाचाही स्वीकार करीत नाहीत. सर्व काही केवळ पदार्थच आहे आणि संपूर्ण विश्व म्हणजे अज्ञानाचा गोळा आहे. त्यांच्या मतानुसार सर्व काही शून्यच आहे आणि आपण जे वैविध्य पाहत आहोत ते केवळ अज्ञान
अज्ञानावशच पाहत आहोत. ते निश्चितपणे मानतात की या सृष्टीतील वैविध्य म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शनच आहे. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेत आपण अनेक गोष्टींची निर्मिती करतो, परंतु वस्तुतः अशा गोष्टी मुळीच अस्तित्वात नसतात. म्हणून ज्यावेळी आपण जागृत होतो तेव्हा पाहतो की सर्व काही स्वप्नच होते. वास्तविकपणे असुर जरी म्हणत असले की जीवन हे केवळ स्वप्नच आहे, तरी या स्वप्नाचा उपभोग घेण्यात ते अतिशय तरबेज असतात आणि म्हणून ज्ञानप्राप्ती करण्याऐवजी ते अधिकाधिक आपल्या स्वप्नसृष्टीमध्ये गुरफटतच जातात. त्यांचा निष्कर्ष असतो की ज्याप्रमाणे मुलाचा जन्म केवळ स्त्री आणि पुरुष यांच्या संभोगाने होतो, त्याप्रमाणे हे जगतही आत्मतत्वविरहितच उत्पन्न झाले आहे. त्यांच्या दृष्टीने केवळ पदार्थाच्या संयोगानेच जीवांची निर्मिती झाली आहे आणि आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याप्रमाणे घामापासून आणि मृत शरीरातून काही कारण नसताना अनेक जीव बाहेर येतात, त्याप्रमाणे भौतिक सृष्टीतील पदार्थाच्या संयोगातून सर्व जीव प्राण्यांची निर्मिती झाली आहे. म्हणून या अभिव्यक्तींचे कारण म्हणजे भौतिक प्रकृती आहे आणि या व्यतिरिक्त इतर कोणतेही कारण नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की मय अध्यक्षेन प्रकृतीम सूयते सचराचरम. माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भौतिक सृष्टी कार्य करीत आहे. या श्रीकृष्णांच्या वचनावर त्यांची श्रद्धा नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर असुरांना या भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे परिपूर्ण ज्ञान नसते. प्रत्येक असुरी व्यक्तीचा स्वतःचा असा एक सिद्धांत असतो. त्यांच्या दृष्टीने एक शास्त्रार्थ दुसऱ्या शास्त्रार्थ इतकाच प्रमाणभूत असतो, कारण शास्त्रांचा एकच प्रमाणभूत असा अर्थ असतो हे त्यांना मान्य नाही.